प्रत्येक गोष्टीतील सकारात्मक बाजू पाहण्याची वृत्ती, कलात्मक दृष्टी आणि त्याला छंदाची जोड, यातून औरंगाबादेत राहणाऱ्या चंद्रकांत देशपांडे यांनी एक आगळी वेगळी कलाकृती निर्माण केली आहे। कचऱ्यात टाकण्यात येणारे पुठ्ठे, टाकाऊ लग्नपत्रिका आणि वाळलेल्या पिंपळाच्या पानाचा वापर करून विविध आकारात गणपतीच्या प्रतिकृती, स्वस्तिक आणि ध्यानचक्र त्यांनी तयार केले आहेत। वयाची 60 पार केलेल्या चंद्रकांत देशपांडे यांनी ही कला आपल्या वडिलांकडून शिकली आहे। कागदावर काढलेली गणपतीची मूर्ती त्यांनी पाहिली आणि त्यातूनच प्रेरणा घेत त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या। आतापर्यंत देशपांडेंनी तब्बल 2000 पेक्षाही जास्त गणपतींची रूपं तयार केली आहेत। जोडीला जाड कापड, विविध रंगांची चमकी आणि डिंक घेऊन ते काही मिनिटातच हवे असलेले डिझाईन तयार करतात। यातूनच त्यांनी गणपतीबरोबरच स्वस्तिक, ध्यानचक्र आणि ग्रीटिंग कार्ड्स देखील तयार केले आहेत। 2006 पासून या गणपती बनवण्याच्या छंदाचा आवड निर्माण झाली। मग एका कपड्यावर मी स्केच केलं गणपतीचा, त्याच्यावर फेविकॉलची एक लाईन स्केच लाईन मारली आणि त्याच्यावर ह्या चमक्या ज्या मिळतात, गुलाबी, सोनेरी, निळ्या, पांढऱ्या, ह्या चमक्या त्याच्यावर स्केच करून मग टाकली आणि त्या फेविकॉल जिथे लागला तिथे चिटकल्या। अशा प्रकारे मी हजारो गणपती तयार केले। देशपांडे आजोबांनी बनवलेल्या या सुंदर वस्तूंचा घरात शोपीस सारखाही वापर करता येतो। आपला छंद जोपासत असतानाच त्यांच्या नातवंडांनी झाडाची वाळलेली पानं गोळा करून दिली आणि त्यातूनच देशपांडे यांना नवी कल्पना सुचली। ही पानं पुठ्ठ्यावर चिटकवून त्यावर गणपतीची चित्र साकारण्यास त्यांनी सुरुवात केली। माझ्या सासऱ्यांना जेव्हा हा छंद मी लग्न झाल्यावर बघितला तर मला फारच आवडला। त्यांचा एक टाइमपास आणि बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणून हे अत्यंत चांगलं आणि दुर्मिळ उदाहरण मला इथे बघायला मिळालं। आणि माझी मुलगी आणि माझे भाचे, माझ्या दोघी नंदांची मुलं, त्यांना सुद्धा आता हे येतं, ते पण या कलेत पारंगत झालेले आहेत। 2004 मध्ये एका कंपनीतून प्रोडक्शन ऑफिसर म्हणून रिटायर झालेले देशपांडे आता उतार वयात आपला हा छंद जोपासतात। त्यांच्याकडून त्यांच्या कलेप्रमाणेच त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनही खरंच शिकण्यासारखा आहे। कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद।